हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे एकदम स्वादिष्ट असे फोडणीची दलिया किंवा लापसी किंवा आमच्या गावाकडे याला कणसुद्धा म्हटलं जातात। तुम्ही गोड दलिया किंवा लापसी नक्कीच ट्राय केली असेल। एकदा तुम्ही या पद्धतीच्या फोडणीच्या दलिया किंवा लापसी किंवा कण्या नक्की ट्राय करा, खूप स्वादिष्ट आहे। छोट्या भूकचा मोठा धमाका आहे। त्यासाठी एका पॅन मध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहे। 2 वाटी दलिया मी पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवला होता। तो दलिया आपण छानपैकी तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे। छान लाल होईस्तोवर दलिया छान भाजला गेला की आपण त्याला खाली उतरून ठेवणार आहे। आता त्याच गॅसवर आपण ठेवणार आहे एक पातेलं। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहे। साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। दलिया शिजायला जरा वेळ लागतो, गरम पाणी टाकल्यामुळे दलिया व्यवस्थित मऊसूत शिजला जाईल। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग, 2 तेजपान, दालचिनीचे तुकडे टाकायचे आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये टाकायचा आहे बारीक कट केलेला कांदा, त्याला पण छान परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे, कच्चपणाला काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला आता बेसिक मसाले म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। सर्व मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेले 2 टोमॅटो टाकायचे आहे। मस्त स्वादिष्ट असं दलिया तयार होतो बघा, नक्की ट्राय करा। आपला दलिया स्वादिष्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी आपण त्यामध्ये व्हेजिटेबल टाकणार आहे, म्हणजेच मटर, गाजर, शिमला मिर्च, बटाटा टाकायचा आहे। व्यवस्थित सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। झाकण ठेवून आपण याची मस्त एक वाफ काढणार आहे, म्हणजे आपला भाजलेला दलिया तयार झालेला आहे, भाजी तयार झालेली आहे। इकडे आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे। आता आपण काय करणार आहे, मध्ये कुकरचं एक भांडे घेणार आहे मोठं। त्यामध्ये सुरुवातीला आपण जे दलिया केलेला आहे भाजलेला ते टाकायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण भाजी तयार केलेली आहे ती टाकायची आहे। आपण 2 वाटी दलिया घेतलेला आहे, तुमच्या लक्षात आहे ना, मी सांगितलं होतं सुरुवातीला। आता ही भाजी पूर्ण आपल्याला त्यावर टाकून घ्यायची आहे। 2 वाट्याला आपण 6 वाटी गरम पाणी टाकणार आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहे आपल्याला। त्यावर कोथिंबीर घालायची आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे। 2 शिट्ट्या आपल्याला मोठ्या आचवर करायच्या आहे आणि 3 शिट्ट्या आहेत जे आपल्याला मीडियम आचवर करायचं आहे, म्हणजे आपला दलिया जो आहे एकदम मऊसूद आणि सॉफ्ट असा तयार होतो बघा। मस्त शिजतो, खाली बुडी लागणार पण नाही। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि गरमागरम दलिया तुम्ही शुद्ध तुपाबरोबर सर्व करा। आणि डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। नक्की भेट द्या। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।